हा व्हिडिओ जर तू पूर्ण ऐकला तर तुझं पूर्ण जीवन बदलू शकेल असा हा व्हिडिओ आहे. आपल्याला पुष्कळदा असं वाटतं की माणसामध्ये आत्मविश्वास असावा, परंतु माणसामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास नसावा. आणि मग अति आत्मविश्वास नसावा या विचारामुळे पुष्कळदा आपल्यामधला आत्मविश्वास सुद्धा हरवून जातो. आणि म्हणूनच ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज बेटर दॅन नो कॉन्फिडन्स. आपण हा मुद्दा आणखीन डिटेलमध्ये समजून घेऊ. फाउंडेशन ऑफ लाईफ या व्हिडिओ सिरीजचा हा 5वा व्हिडिओ आहे. असे व्हिडिओ तुला हवे असतील तर कृपया माझं चॅनल मराठी सुयोधन सबस्क्राईब कर. मी सुयोधन देशमुख. 1983 मध्ये जेव्हा भारतीय संघ वर्ल्ड कप खेळायला इंग्लंडमध्ये गेला होता, त्यावेळी भारतीय संघाला वर्ल्ड कप फायनलच्या पासेस सुद्धा कोणी द्यायला तयार नव्हतं. जेव्हा हे खेळाडू पासेस मागायचे तेव्हा त्यांना सांगितलं जायचं की अरे पहिले तुम्ही फायनलमध्ये तर पोहोचा, मग पासेसचं बघू. कारण भारत पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर होईल असं सगळ्यांना वाटायचं. आणि भारताचा इतिहासही तसाच होता. भारत 2 वर्ल्ड कप याच्या आधी खेळला होता आणि दोन्ही वर्ल्ड कपमध्ये मिळून फक्त एक सामना जिंकलेला होता. आणि भारताची टीम ही खूप दुबळी मानल्या जात होती. ज्यावेळी कपिल देव, भारताचा तेव्हाचा कॅप्टन, प्रेस कॉन्फरन्समध्ये पोहोचला आणि त्याने म्हटलं की वी आर हिअर टू विन, त्यावेळी सगळे लोक त्याच्यावर हसायला लागले. आणि त्याच्यावर त्याचे स्वतःचे जे सहकारी खेळाडू होते तेही विश्वास ठेवत नव्हते. पण तो असं म्हणायचा की आपण हा वर्ल्ड कप नक्की जिंकू. आणि भारताने कोणाला हरवलं? जो त्यावेळेसची जी सगळ्यात चांगली टीम होती, सर्वोत्तम टीम जी होती आणि कदाचित आजपर्यंतच्या क्रिकेट इतिहासात जी सगळ्यात चांगली टीम होती, त्या वेस्ट इंडिजच्या टीमला भारतीय टीमने हरवलं. मग कपिल देवचा जो कॉन्फिडन्स होता तो ओव्हर कॉन्फिडन्स होता का? आणखीन एक उदाहरण देतो थोडंसं याच्या विरुद्ध. 2023 मध्ये भारतीय संघाने वर्ल्ड कपचे सगळे सामने जिंकले आणि शेवटच्या सामन्यामध्ये अंतिम फेरीमध्ये फायनल खेळायला भारत आला. आता भारतीय खेळाडू जर असं म्हणत असतील की आम्ही हा वर्ल्ड कप नक्की जिंकू, तर तो त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स होईल का? अजिबात नाही. कारण त्या वर्ल्ड कप मधले सगळे सामने त्यांनी जिंकले आहेत. वर्ल्ड कपच्या आधी जे काही सामने झाले तेही जिंकलेले आहेत. आणि फायनलमध्ये मात्र भारतीय संघाचा पराभव झाला. आता पराभव झाला असला तरी जर फायनलच्या आधी भारतीय संघाला असं वाटलं असेल की आपण हा वर्ल्ड कप नक्की जिंकू, तर मला हे सांग की भारतीय संघाचा तो ओव्हर कॉन्फिडन्स होता का? अजिबात नाही. कारण एखादा सामना हारला म्हणून भारतीय संघ दुबळाही ठरत नाही. आणि आपण जिंकू असा विश्वास जर ते बाळगणारच नसतील तर ते जिंकण्याची जी शक्यता आहे ती पण धुसर होऊन जाईल. त्यामुळे परिणामांवरून कॉन्फिडन्स ठरवण्यापेक्षा आपण जी तयारी करतो, प्रिपरेशन करतो, त्यावरून जर आपण कॉन्फिडन्स ठरवला तर तो योग्य होईल. डॉक्टर B.R. आंबेडकर असं म्हणायचे की मी जिथे लाथ मारेल तिथून मी पाणी काढेल. हा एक कॉन्फिडन्स होता. हा ॲटिट्यूड असणं हे कधीही चांगलं, पण केवळ असा अप्रोच असून चालणार नाही. मग याच्या मर्यादा काय हे पण आपण समजून घेऊ. पण तत्पूर्वी आपण काही उदाहरणं पाहू. थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला आणि त्यासाठी त्याने 1000 प्रयोग केले, ज्यातले 999 प्रयोग फ्लॉप गेले किंवा फसले. पण तरीही एडिसनमध्ये हा कॉन्फिडन्स होता की तो इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावेल आणि सक्सेसफुली लावेल, जो खरा ठरला. मग 999 प्रयोग फ्लॉप गेले म्हणून एडिसनचा जो कॉन्फिडन्स होता तो फॉल्स कॉन्फिडन्स होता का? पूर्वी असा समज होता की ज्या कार असतात त्या कार फक्त श्रीमंतांसाठीच असतात. आणि मग हेनरी फोर्डने काय केलं की त्याने असं चॅलेंज दिलं की मी सर्वसामान्यांसाठी कार बनवून दाखवेल. आणि मग त्याने थोडी क्रिएटिव्हिटी वापरली आणि असेंबल लाईन नावाची एक प्रोडक्टिव्हिटी सिस्टम तयार केली, ज्याच्यामध्ये कार एका लाईनमधून पुढे पुढे सरकत जायची आणि एक एक कामगार त्या कारवर एक एक काम करत जायचं. कोणी नट फिट करेल, कोणी टायर फिट करेल, कोणी स्टेअरिंग, कोणी दरवाजा लावेल, असं एक एक जे काम होतं कारचं ते एक एक कामगार करत जायचं आणि त्यातून कार बनायची. त्यामुळे कामगारांजवळ कार यायची, कारजवळ कामगारांना जावं लागायचं नाही. यामुळे जो प्रोडक्शन कॉस्ट जी होती, उत्पादन खर्च जो होता कारचा, तो प्रचंड कमी झाला आणि मग कार सगळ्यांना, सर्वसामान्यांसाठी अवेलेबल झाली. मग मला सांग की हेनरी फोर्डवर तर लोक हसायचे त्यावेळेस. मग त्याचा कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता का, की कॉन्फिडन्स होता? कसं ठरवणार आहेस? राईट बंधू साधं सायकलचं दुकान चालवायचे. त्यांच्या डोक्यात कल्पना आली की माणूस सुद्धा उडू शकतो आणि सगळे लोक त्यांच्यावर हसायचे. त्यांनी पक्ष्यांचं निरीक्षण केलं आणि त्यातून एक विमान बनवलं. पण ऍक्च्युअलमध्ये ते फक्त सायकलच्या दुकानात काम करणारे 2 भाऊ होते. मग त्यांचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स होता का? जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करून पाहत नाही तोपर्यंत आपला कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे का की करेक्ट कॉन्फिडन्स आहे हे ठरू शकत नाही. आणि म्हणून ओव्हर कॉन्फिडन्सला घाबरण्याची गरज नसते. फक्त आपल्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे इतरांना कमी समजू नये किंवा इतरांना हिनवू नये इतकंच. फक्त आपल्या कॉन्फिडन्सचं प्रदर्शन करू नये, म्हणजे आपल्या कॉन्फिडन्सचा शो ऑफ करू नये, हे एक पथ्य पाळलं पाहिजे.
आणि दुसरं पथ्य की कॉन्फिडन्स हा मूर्खासारखा म्हणजे अगदी फुलिश कॉन्फिडन्स सुद्धा नसावा. म्हणजे एखाद्याने जर म्हटलं की मी 10व्या मजल्यावरून खाली उडी मारेन पण मला काहीच होणार नाही आणि खाली सगळे दगड पडलेले आहेत, तर त्या कॉन्फिडन्सला सुद्धा काही अर्थ नाही. तो फुलिश कॉन्फिडन्स नसावा. म्हणजे असं काहीच्या काही राईट बंधूंनी काम केलं, लक्षात घे, ऍक्शन घेतली, अभ्यास केला पक्ष्यांचा, त्यावरून विमानाचे पंख वगैरे ते जे काही मेकॅनिक्स असेल ते बनवलं. न्यूटन 1000 प्रयोग करेपर्यंत थकला नाही, चिकाटीने काम करत राहिला. हेनरी फोर्डने क्रिएटिव्हिटी वापरली, स्वतःचं डोकं वापरलं. फुलिश कॉन्फिडन्स म्हणजे आपण काहीच ऍक्शन घेणार नाही आणि बढाया मारत बसू, तर त्याला अर्थ नाही. परंतु आपण जर कृती करणार असू तर हारण्याची भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. आपण कॉन्फिडन्सने काम केलं पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज बेटर दॅन नो कॉन्फिडन्स. मग आता तू ओव्हर कॉन्फिडन्सला घाबरणार आहेस का? कॉमेंटमध्ये लिही. थँक्यू.